श्री गुरुदेव दत्त। आज दत्त जयंती आहे, पण हा व्हिडिओ काही आजचा नाही आहे। हा व्हिडिओ अतिशय नाही म्हणू शकत, पण जुना आहे, सप्टेंबर महिन्यातला। कारण या व्हिडिओमध्ये मी एक गोष्ट शिजवते, जी म्हणजे कसावा चिप्स किंवा मुगो चिप्स, जे आता आमच्या मेन्यूमध्ये नाही आहेत। असो, नमस्कार, मी विनया आणि वेलकम टू माय ब्लॉग। माझ्या फोन मेमरीमधले व्हिडिओ रिलीज करण्याच्या प्रयत्नातला हा एक छोटासा प्रयत्न आणि हा एक आय थिंक बिझी डेचा व्हिडिओ आहे, कारण मोठी डिलिव्हरी होती। ती डिलिव्हरी पुटअवे करण्यासाठीच पहिला किमान अर्धा तास निघून जातो। त्याच्यानंतर तुमच्याकडे प्रेपलिस्ट असते अख्ख्या दिवसाची, की अख्ख्या दिवसात काय काय करायचं आहे। अगदी म्हणजे डीप क्लिनिंगपासून, हेवी प्रेपपासून, गार्निशेसपासून, तुमच्या सॉसेस आणि करी करण्यापासून सगळंच असतं। आणि किचनमध्ये कसं असतं की जे आपण प्रोजेक्ट मॅनेजमेंटमध्ये करतो, की प्रोजेक्ट मॅनेजमेंटमध्ये देर आर सर्टन टास्क विच यू कॅन डू सिक्वेन्शियली, वेर इन देर आर सर्टन टास्क विच हॅव टू बी डन पॅरलली। तर प्रोजेक्ट मॅनेजमेंट किचनमध्ये पण तसंच असतं की तुम्हाला मीठ मॅरिनेट करायला लागतं, मीठ कुक करायला लागतं। आणि इथे हे मीठ कुक करताना मला प्रूव्हिंग करून बघायला लागतं की ते ठराविक स्टँडर्डला कुक झालं आहे की नाही। आणि तेवढ्या डिग्रीला जर कुक झालं नसेल तर ते पुन्हा कुक करायला लागतं, जोपर्यंत ते एका ठराविक डिग्रीला पोहोचत नाही। आणि ओव्हरऑल म्हणजे त्या दिवशी संध्याकाळी जनरली आपण किती बिझी असणार आहोत त्यानुसार चपात्या करणं, त्याच्यानंतर सॉसेस म्हणजे वेगवेगळ्या करी किंवा त्याच्या पेस्ट बनवून ठेवणं, त्याच्याशिवाय मीठ फक्त मॅरिनेट करून ठेवणं नाही, मीठ मॅरिनेट करून ते कूल करून संध्याकाळच्या सर्व्हिससाठी रेडी करणं, त्याच्यानंतर हॉब्स क्लीन करणं। आणि आमच्याकडे चपाती नाही म्हणत, आणि मी चपाती म्हणते, पण इथे मेन्यूवर रोटली म्हणतो। तर ओव्हरऑल आमच्याकडे अख्खी किचनची टीमच आता छानपैकी रोटी बनवते आणि शेकतात पण तव्यावर छानपैकी। आणि आय थिंक ह्या दिवशी मी सॉस पण केलेला, स्वीट चिली सॉस। त्याच्यासाठी मोठ्या लाल भोपळीच्या मिरच्या असतात, त्या मिरच्या ग्रिल कराव्या लागतात, त्याच्यानंतर त्याची सालं काढायला लागतात। तर ओव्हरऑल खूप काम असतं म्हणजे किचनमध्ये। जसं आपल्या घरी आपल्या आया, आज्या, काक्या, मावश्या, आत्या, माम्या हे सगळे जसं कामं करत येतात ना, की घरातली छोटी छोटी कामं आपल्याला दिसताना हे दिसतं की अरे काय आज फक्त डाळ आणि भातच बनवला, किंवा आज काय फक्त भाजीच बनवली, किंवा आज चिकन कुठे, किंवा साईडला काही नाही। हे आपल्याला बोलणं सोपं असतं, पण जेव्हा तुम्ही किचनमध्ये काम करता आणि बऱ्याच सगळ्या गोष्टी हँडल करताना, तेव्हा लक्षात येतं की कोणतीच गोष्ट सोपी नसते। तर अशा प्रकारे माझा छानपैकी हा दिवस छान सुरू झालेला।